नमस्कार मित्रांनो, आज राजधानी नवी दिल्ली येथे इंडी आघाडीची बैठक पार पडली. उंटावरनं शेळ्या हाकणं, तेही ऑनलाईन. म्हणजे काय असतं त्याचा प्रत्यय आज आला. कारण शेळ्या हाकायला उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संजय राऊतही उपस्थित होते. शेळ्या हाकण्यासाठी फार काही लागत नाही. उंटावर बसलेलं असलं की जमिनीवर उतरावं लागत नाही. आणि त्यामुळे ए तू डावीकडे जा, ए तू उजवीकडे जा, ए मागे ये, पुढे जा असं सांगितलं की आपलं काम झालं. अशा पद्धतीने आज उबाठा सेनेनी इंडी आघाडीला सल्ले दिले. काय सल्ले दिले तर आपण फारसं भेटत नाही, आपण नियमित अंतराने भेटलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत नंतर इंडी आघाडीची बैठक झाली नव्हती. 2 वर्षांनी ही बैठक होते. आणि ती बैठक का होते तर तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आणि पराभवानंतर जी वाताहत होत आहे त्यामुळे ही बैठक बोलावली आहे. एकीकडे तुम्ही भाजपाला आव्हान द्यायची भाषा करता आणि दुसरीकडे तुम्हाला भेटायला वेळ नाही, ही काही योग्य नाही. हे कोण म्हणालं? उद्धव ठाकरे. भेट होती तर गेले का नाहीत? कदाचित दुपारी झोपायचं असेल. ने मला तरी काही दुसरं कारण दिसत नाही आहे की संजय राऊतांचं म्हणणं आहे की त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीच्या गरमीमध्ये, आता मुंबईतही काही फार कमी तापमान नाही आहे, दिल्ली एवढंच तापमान आहे किंवा जे काही तापमान आहे ते असं बाहेर जीव नकोसा होतो असं वाटतं. पण दिल्लीच्या गरमीमध्ये उन्हाळ्यामध्ये त्रास होईल म्हणून संजय राऊतांना दिल्लीला जाऊ नका असं सांगण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंना अतिशय महत्त्वाचं काम होतं, बहुतेक दुपारी झोपायचं असेल. आदित्य ठाकरेंनाही अतिशय महत्त्वाचं काम होतं, कदाचित त्यांची रात्रीची नाईट लाईफ नंतर सकाळी दिल्लीला जायला शक्य नसेल, जे काही काय महत्त्वाचं काम असेल ते. पण दोघं अतिशय महत्त्वाच्या कामांमुळे ना आदित्य ठाकरे जाऊ शकले, ना उद्धव ठाकरे जाऊ शकले, ना संजय राऊत जाऊ शकले. प्रियंका चतुर्वेदी आता संसदेत सदस्य नाही आहेत, तर त्या गेल्या असत्या. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ऑनलाईन पूर्ण बैठक प्रत्येक क्षण नाही क्षण ऑनलाईन उपस्थित होते. आता ते खरंच उपस्थित होते का तिथे एखादी डुलकी काढली कल्पना नाही, पण उपस्थित होते. आणि तो एक प्रस्ताव दिला. आता हैदराबादमध्ये पुढची बैठक आहे, त्याला जात आहेत की नाही, पण दर महिना 1.5 महिन्याने इंडी आघाडीची बैठक ही व्हायला पाहिजे. दुसरा सल्ला त्यांनी दिला की इंडी आघाडीला नेतृत्व पाहिजे, म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा पाहिजे. मोदींविरुद्ध कोण हा प्रश्न लोकांना पडला आहे आणि त्यामुळे मोदींना हरवायचं असेल तर एक चेहरा इंडी आघाडीने द्यायला पाहिजे. आता तो चेहरा खरं तर राहुल गांधी किती वर्षापासून आपण ऐकतो, 2004 सालापासून ते रॉकेट लॉन्च होतं आहे, फसतंय, रॉकेट लॉन्च होतं आहे, पडतंय. पण उबाठा सेनेनी काही हा पर्याय कोणता ते सांगितलं नाही, पण चेहरा असायला पाहिजे, नेता असायला पाहिजे इंडी आघाडीचा, ते त्यांनी सुचवलं. मला वाटत नाही की काँग्रेसशिवाय दुसरं कोणी नेतृत्व करू शकेल किंवा त्यांना उबाठा सेना पाठिंबा देऊ शकेल, पण संयोजक मात्र हवा हे त्यांनी सांगितलं. तर हे संयोजक पद जर इंडी आघाडीचं असेल तर त्याच्यासाठी संजय राऊतांहून चांगला कॅन्डिडेट उमेदवार दुसरा मिळणं अवघड आहे. आणि त्यामुळे इथे स्वतःची वर्णी लागावी यासाठी हा तिसरा सल्ला, नेता हवा, संयोजक हवा आणि भेटीगाठी व्हायला हव्यात, हे 3 सल्ले इंडी आघाडीला दिले. अर्थात आजची परिषद ही सल्ला देण्याची परिषद होती आणि बाकीच्या सगळ्या पक्षांनीही काँग्रेसला सल्ले दिले. याच्यामध्ये अर्थातच अखिलेश यादव सहभागी झाले होते. त्यांनी काँग्रेसला चिमटे काढले. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना सांगितलं की काँग्रेसने जरा आधी विशाल हृदय दाखवायला पाहिजे, मित्र पक्षांना ॲकोमोडेट करायला पाहिजे, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी केल्या पाहिजे आणि त्यामुळे जरा अधिक व्यापक तुम्ही विचार करा, हे अखिलेश यादवनी सांगितलं. तीच गोष्ट उमर अब्दुल्ला यांनी देखील काँग्रेसला चिमटे काढले. त्याच्यात त्यांनी सांगितलं कशाप्रकारे काँग्रेस या आपल्या मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही, परस्पर गोष्टी करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. खरं तर कालपासून त्या उपस्थित होत्या, पण त्यांच्या पक्षाचे 9 खासदार, आज बैठक आत्ता चालू आहे, अजूनही चालू आहे आणि त्याच्यात 9 लोकसभेचे सदस्य उपस्थित आहेत.
आणि त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी केलेली आहे की आम्हाला एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, आम्हाला 20पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा आहे. आता हे कोण आहेत 20 खासदार अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. पण ममता बॅनर्जींच्या तिथे असण्याचा तसाही काही उपयोग नव्हता. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, त्यांनी काय मुद्दे मांडले कळायला मार्ग नाही. पण याच्याशिवाय कम्युनिस्ट पक्षांचे नेते तिथे उपस्थित होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर 23 पक्ष तिथे उपस्थित होते. कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास या पक्ष या बैठकीला उपस्थित होते. DMKनी बहिष्कार घातला होता, आम आदमी पार्टी उपस्थित राहिली नव्हती. आणि त्यामुळे बाकीचे जर 23 पक्ष कोण असतील तर हे सगळे चिरकुट छोटे मोठे पक्ष, याला छोटे छोटेच, मोठे नाही, छोटे छोटे पक्ष याच्यामध्ये उपस्थित होते. याच्यामध्ये अर्थातच 2-3 गोष्टी याच्यामध्ये विचार त्याच्यामध्ये करण्यात आला. याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा मागण्यात आला. दुसरी गोष्ट, सध्याच्या युद्ध आणि परिस्थिती, महागाई, बेरोजगारी याच्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टीचाही विषय याच्यामध्ये आला असं म्हटलं जात आहे. पण याच्यामध्ये तेजस्वी आणि अखिलेश यांनी असा मुद्दा मांडला की त्यांनी काँग्रेसकडे या राज्यसभा निवडणुकीच्या याला सहकार्य मागितलं होतं, पण काँग्रेसकडनं कुठलाही रिस्पॉन्स आला नाही, त्याच्यामध्ये समन्वय नाही. आणि मग इंडिया आघाडी जर आपण म्हणणार असू तर त्याच्यामध्ये काहीतरी समन्वय पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी विचारधारा पाहिजे, समान मुद्दे पाहिजेत. आणि एका प्रकारे हे भाजपाला विरोध करणारं जे काही बैठक होती ती बैठक खरं तर काँग्रेसला विरोध करून ती संपली. आता याच्यापुढे खरी गोष्ट सुरू होणार आहे. कारण या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जर तृणमूल काँग्रेसचं जर जे आत्ताचं जे चित्र आहे आणि 20 जर खासदार या बाजूला गेले असतील तर त्याच्यामुळे मोठा फरक पडणार आहे. त्याच्याशिवाय इतरही ठिकाणी पक्ष असे आहेत की जे या डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा देऊ शकतात. आणि त्यामुळे सरकार पुन्हा डिलिमिटेशनचं विधेयक आणणार का हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. दुसरी गोष्ट याच्यातनं पुढे स्पष्ट होताना दिसते की आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका ज्या फेब्रुवारी 2027मध्ये आहेत, म्हणजे आता जेमतेम 8 महिन्यांवर या निवडणुका आलेल्या आहेत. गोव्यामध्ये निवडणुका आहेत, त्याच्याशिवाय इतर निवडणुका पुढच्या वर्षी, गुजरातमध्ये पुढच्या वर्षीच्या शेवटी निवडणुका आहेत, आणखी बहुतेक हिमाचल वगैरेमध्ये निवडणुका आहेत. तर या निवडणुकांच्या दृष्टीने काही रणनीती एकत्र ठरवता येऊ शकते का? सध्याच्या या पार्श्वभूमीवर DMK जर याच्यातनं अनुपस्थित राहिला असेल आणि जर DMKचे खासदारही जर केंद्र सरकारच्या पाठी आले, येण्याची शक्यता मला फार वाटत नाही आहे. कारण डिलिमिटेशनच्या मुद्द्याला सगळ्यात जास्त कडाडून विरोध DMKनीच केला होता आणि तोच DMK आता TVKच्या पुढे निष्भ्रम होताना पाहून जर केंद्राच्या साथीने आपण जर तगून राहू शकू असा विचार करून जर केंद्र सरकारला या मुद्द्यावर पाठिंबा देत असेल तर केंद्र सरकारच्या एकूण पाठिंब्यामध्ये साधारणतः 40-42 खासदारांची सहज वाढ होऊ शकेल. तसं जर झालं तर 2/3 बहुमत मोदी सरकारला या मुद्द्यावर मिळू शकतं. मुद्दा असा आहे की इंडिया आघाडी जर खरंच एकत्र असेल तर अशा विषयांवर ते सरकारला रोखू शकतात का? उबाटा सेनेचंही तेच आहे असं म्हटलं जातं आहे. उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट दोघेही असे त्या झाडावर कावळा बसलेला असतो आणि त्या कावळ्याच्या चोचीमध्ये एक मासा असतो आणि तो मासा कधी कावळ्याची चोच उघडेल आणि मासा खाली पडेल, आपण तो खाऊ, अशा वृत्तीने एक आशाळभूत नजरेने तो कोल्हा त्या कावळ्याकडे बघत असतो की आत्ता त्याचा तुकडा पडेल, आत्ता त्याचा तुकडा पडेल. त्यामुळे बहुतेक या दोघांनाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा दोघांनाही वाटतंय की भाजपाचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांबरोबर काहीतरी बिनसेल आणि मग त्यांना धक्क्याला लावून आपला पाठिंबा भाजप घेईल. त्यांच्याकडे खासदारांचा पाठिंबा आहे आणि तो जर पाठिंबा मिळाला तर लोकसभेत काही महत्त्वाची विधेयकं पारित होऊ शकतात. आणि त्यामुळे या आशाळभूत नजरेने तळ्यात मळ्यात अशा भूमिकेत हे आहेत. अर्थात पुढची रणनीती जी काही असणार आहे इंडिया आघाडीची, त्याची चर्चा जरी आज होणार असली तरी इंडिया आघाडी सोबत नाही आहे. एकाच्या
एकत्र येऊन भाजपाला विरोध करण्याच्या परिस्थितीत नाही, एकमेकांविरुद्ध कागाळ्या करणं, तक्रार करणं एवढंच त्यांचा सध्याच्या परिस्थितीत त्यांचं चालू आहे. पण तरी देखील आजची बैठक झाली आणि बैठकीला न उपस्थित राहताच काय करायला हवं, अधिक जास्त भेटायला हवं असा सल्ला देखील मोठ्या मोठ्या नेत्यांना, त्यांच्याहून मोठ्या नेत्यांनी इकडे मुंबईत बसून दिला. आणि त्यामुळे जे काही सगळं चालू आहे ते छान चालू आहे तो याचा आनंद आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.